आधी झालेल्या शेतकरी बांधव ग्रामस्थ यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आणि हे पॅकेज जाहीर करत असताना आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी मदत शेतकरी बांधवांना करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या सरकारनं घेतलेला आहे। या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांनी बऱ्यापैकी काही गोष्टी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेल्या आहेत। त्याच्याही पुढे जाऊन NDRFच्या नियमाच्या पलीकडे जाऊन अनेकांना शंका होती की NDRFच्या नियमाच्या अनुषंगानं मदत मिळणार का, पण त्याच्याही पुढे जाऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शेतकरी बांधवांना बाधितांना मदत करण्याचा निर्णय घेतला। आणि सगळ्यात मोठा जो विषय होता, आजही काही तालुक्यामध्ये आपण बंडी शेगाव असेल किंवा काही बाळवणीचा परिसर काय होता, या ठिकाणी शेतकरी बांधवांनी आमचे पंचनामे होणार का नाही या संदर्भात आंदोलनाचा पवित्रा घेतलेला होता। त्यांच्याही माझं फोनवरनं बोलणं झालं। 65 मिलीमीटरच्या पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेले तालुके डिक्लेअर केलेले आहेत, म्हणजे पंढरपूर हा अतिवृष्टी झालेला तालुका डिक्लेअर केलेला आहे आपण, त्यामुळे त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा सरसकट पंचनामा करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत आणि त्याही शेतकरी बांधवांना मदत या निमित्तानं होणार आहे। पॅकेज आपण जाहीर करत असताना कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी NDRFच्या नियमाच्या पुढे जाऊन 18,500 रुपयाची मदत आणि त्यातील काही कोरडवाहू शेती परंतु हंगामी बागायत असते, त्या हंगामी बागायत शेतीसाठी 27,000 रुपये हेक्टरची मदत या निमित्त या पॅकेजमधून मिळणार आहे। आणि बागायती शेतीचा जो विषय होता त्या शेतीला 32,500 रुपयाची मदत प्रति हेक्टरी दिली जाणार आहे। आणि ही सगळी जी मदत आहे ही दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या आणि बाधितांच्या अकाउंटवर कशी पोचेल या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय। या व्यतिरिक्त आपण बघितलं असेल जवळजवळ 17,000 कुटुंबांना तातडीची मदत म्हणून रेशनिंगवरनं 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि 3 किलो तूर डाळ द्यायचं आता काम चालू आहे, ती मदत देण्याचा निर्णय या निमित्तानं घेतला। आणि तो निर्णय घेत असताना राज्यातील 1,43,52,281 हेक्टरवरील पीक लागवड झाली होती, त्यातील 68,67,556 हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झालेलं आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी घरांचं नुकसान झालं त्या ठिकाणी नव्यानं घरं बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतनं त्या लोकांना मदत करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे। त्या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री महोदयांची केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांच्या सोबत चर्चाही झालेली आहे, त्यामुळे त्यांना नव्यानं घरं कशी देता येईल। या व्यतिरिक्त डोंगरी भागात ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांना 10,000 रुपये आपण ऑलरेडी मदत पोचवली आहे, आणखीन 10,000ची मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। दुकानामध्ये पाऊस गेला, पावसामुळं ज्या दुकानाचं नुकसान झाले त्या दुकानालाही 50,000 रुपयाची मदत करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे। आणि त्यासोबत मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची संख्या 3 जनावरांची जी अट होती ती आता आपण काढून टाकलेली आहे। आणि त्या अनुषंगानं जेवढी जनावरांचा मृत्यू झालेला आहे त्या प्रति जनावराला 37,500 रुपयाची मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे आणि त्या लोकांना ती मदत मिळेल। आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्या कोंबड्या याच्यामध्ये कोंबड्यांचं नुकसान झाले, मृत्युमुखी पावलेले आहेत, त्यांना प्रति नग 100 रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। त्याच्याही पुढे जाऊन आपण बघितलं प्रचंड मोठा पाऊस होता, त्या पावसामध्ये जमिनी वाहून गेल्या, शेती वाहून गेली,
प्रचंड मोठं नुकसान झालं. जी जमीन खरडून गेलेली आहे, जी वाहून गेलेली आहे, ती जमीन पूर्ववत करण्यासाठी 47,000 रुपयाची मदत प्रति हेक्टरी आणि त्यासोबत मनरेगामधनं 3 लाख रुपयेपर्यंतचं काम जे करता येईल की ज्यातून शासन म्हणजे मदत करेल. 3 लाखापर्यंतचं काम मनरेगातनं त्या शेतीमध्ये करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. म्हणजे जवळजवळ ते 3 लाख आणि हे 47,000 असे जवळजवळ 3,47,000ची मदत जिथं कंप्लीट शेती वाहून गेली त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना करण्याचा निर्णय प्रति हेक्टरी घेतलेला आहे. त्याच्यासोबत आता आपल्याकडं मत्स्यबोटी काय आपल्या इथं फार विषय नाही, पण त्याच्याही 100 कोटी रुपयाची तरतूद त्यालाही केलेली आहे. आणि ते करत असताना जे पायाभूत सुविधा ज्या होत्या, जे रस्ते, पूल, बाकीचे सार्वजनिक मालमत्ताचं नुकसान झालेलं आहे, त्यालाही जवळजवळ 10,000 कोटी रुपयाची मदत या निमित्तानं सरकार करतं. आणि त्या ज्याचं नुकसान झालेलं होतं ती सगळी परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न या निमित्तानं सरकारच्या माध्यमातून होणार आहे. ही सगळी मदत करत असताना DPDCच्या माध्यमातून तातडीची मदत या ठिकाणी करता यावी, पायाभूत सुविधा उभ्या करता याव्यात म्हणून DPDCतनंही 5% निधी खर्च करण्याचा आदेश आले होते. त्या अनुषंगानं तातडीच्या ज्या ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीची आवश्यकता आहे, पायाभूत सुविधा दुरुस्तीची आवश्यकता आहे, शाळा आणि बाकीच्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपण तोही निधी आपण उपलब्ध करून देतो आणि त्या गोष्टी पूर्ववत करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो आहे. सगळ्यात विषय जो होता की मृताच्या कुटुंबाला तर आपण ज्या ज्या ठिकाणी मृत पावले त्यांना तर 4 लाख रुपयाची मदत आपण करतोच आहे. ज्या व्यक्ती जखमी झालेल्या आहेत त्यांना 74,000 रुपयाची ते 2.5 लाखापर्यंतची मदत या निमित्तानं सरकारच्या माध्यमातून केली जाते. घरगुती भांडी आणि वस्तूंचं नुकसान झालेलं आहे, ज्या वस्तूंचं नुकसान झाले त्यांनाही 5,000 रुपये प्रति कुटुंब मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कपडे आणि वस्तूचं नुकसान झालं त्यालाही 5,000 रुपये प्रति कुटुंब मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुकानदार टपरीचं मी सांगितलं आता 50,000. डोंगरी भागात ज्या घरांची पडझड झालेली आहे त्यांना 1,20,000 रुपयाची मदत घरासाठी या निमित्तानं होणार आहे. आणि ज्या कच्च्या घरं आहेत, कच्च्या घराचंही नुकसान झाले त्यांना 1,30,000 रुपयाची मदत होईल. अंशतः पडझड झालेल्या त्यांना 6,500 रुपयाची मदत या निमित्तानं होणार आहे. त्यामुळं जवळजवळ या घटकामध्ये ज्या पायाभूत सुविधांचं नुकसान झालं, ज्या शेतीचं नुकसान झालं, ज्या पिकांचं नुकसान झालं, पूल, रस्ते, शाळा, अंगणवाड्या ज्यांचं नुकसान झालं, ही सगळी व्यवस्था पूर्ववत होण्यासाठी जे करता येईल ते सगळं या पॅकेजमधून करण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या निमित्तानं केलेला आहे, सरकारनं केलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढी मोठी मदत डायरेक्ट शेतकरी बांधवांसाठी आजपर्यंत इतिहासामध्ये कधीही झाली नव्हती. ती मदत करण्याचं काम जवळजवळ 31,500 कोटी रुपयाचं पॅकेज या निमित्तानं सरकारनं दिलेलं आहे. त्यासोबत आपण बघतो पीक विम्याच्या बाबतीतला निर्णय आता केंद्र सरकारशी चर्चा चालू आहे. आदरणीय शिवराजसिंग चौहान साहेबांच्या सोबत माननीय मुख्यमंत्री महोदय बोलत आहेत, विमा कंपन्याशी बोलत आहेत. विमा कंपन्यातूनही जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना कशा पद्धतीने देता येईल. साधारण आत्ताच्या सुरुवातीला प्राथमिक जी अंदाज येतो तो साधारण 17,000 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून मदत होईल अशा पद्धतीचं नियोजन या सरकारच्या माध्यमातून केलं जाते. मांडत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात मोठं नुकसान जे या निमित्तानं जे झालेलं आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे. आणि सोलापूर जिल्ह्याची जी वार्षिक सरासरी होती 481 मिलीमीटर पावसाची, तो पाऊस जवळजवळ 688 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. त्यामुळं खूप मोठा पाऊस झाला आणि वार्षिक सरासरीच्या जवळजवळ 143% पाऊस अधिकचा पडलेला आहे. त्यामुळं जे सोलापूर जिल्ह्यातली जी 110 मंडलं होती त्यापैकी 80 मंडलामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही पण सातत्यानं पाऊस पडला आहे या सगळ्या ठिकाणचे पंचनामे या ठिकाणी करण्याचे सूचना दिलेल्या आहेत.
अतिवृष्टी झालेली आता ते पुन्हा पुन्हा मी सांगणार नाही. खूप ठिकाणी एक वेळा झाली, काही ठिकाणी 2 वेळा, काही ठिकाणी 3 वेळा, काही ठिकाणी 4-5 वेळा अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे बाधित कुटुंबाची जी संख्या आहे, जी प्राथमिक अंदाज म्हणण्यापेक्षा जवळजवळ त्या अंदाजापर्यंत आपण पोचतो आहे की साधारण 12,300 ची संख्या आहे बाधित कुटुंबाची. बाधित नागरिकांची संख्या साधारण 45,637 एवढी आहे आणि बाधित जनावरांची संख्या साधारण 1,868 एवढी आहे. जी सोलापूर जिल्ह्यातला विषय मी आपल्याशी सांगतो आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे पिकाचं जे नुकसान झाले ते सुरुवातीच्या अंदाजानुसार साधारण बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती 4,69,000 एवढे शेतकरी पहिल्या टप्प्यामध्ये बाधित झालेले आपल्या सगळ्यांना आणि बाधित झालेलं क्षेत्र 4,61,000 हेक्टर एवढं बाधित झालेलं क्षेत्र आपल्या या जिल्ह्यातलं आहे. त्यामुळं आपल्यातलं जे तालुके बाधित झालेले होते तर साधारण माढा, करमाळा, मोहोळ, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर असे जे विषय आहेत हे तालुके ती साधारण 93 गावं या सगळ्या परिस्थितीमुळे बाधित झालेली होती आणि त्यातून बाधित झालेल्या साधारण सगळ्याच शेतकऱ्यांना मदत या निमित्तानं होणार आहे आणि त्यातून प्रशासनानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खूप चांगलं काम या निमित्तानं प्रशासनानं केलं. साधारण आपण बघितलं असेल की पूर जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये जी गावं होती त्या ठिकाणच्या जवळजवळ 5,500 लोकांना पुरातून बाहेर काढण्याचं आणि त्यांचे जीव वाचवण्याचं काम प्रशासनानं केलं आणि एवढी मोठी संकट असतानासुद्धा, अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती भयानक असतानासुद्धा पुरामुळं वाहून गेलेलं जे शिना नदी आणि त्या परिसरातल्या याच्यामध्ये अशी एकही कॅज्युअल्टी अशी झालेली नव्हती. परंतु बाकी जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी असे मृत्यू झाले. परंतु या मुख्य जो प्रवाह होता याच्यामध्ये सगळ्या लोकांचा जीव वाचवण्यात आपण सगळेजण यशस्वी झालो याचा मनापासूनचं समाधान या निमित्तानं आहे. त्याचसोबत प्राथमिक टप्प्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या आपण सगळेजण पाहतो की सगळ्या शेतकऱ्यांना, बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून झालं. ज्या ठिकाणी रेस्क्यू कॅम्प करण्याची आवश्यकता होती त्या ठिकाणी ते कॅम्पही झाले, त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्थाही झाली, बाकीची मदतही झाली. अनेक सेवाभावी संस्थांनी आपण बघता की सगळ्याच गावागावामध्ये जाऊन मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती मदत करतात. त्यासोबत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही DPDCच्या माध्यमातून केला. त्यासोबत आम्ही खाजगी काही लोकांनी जनावरांना चारा देऊन पशुधन वाचवण्याचं काम या निमित्तानं केलं. मला वाटतं बहुतांश ठिकाणी आता पाणी कमी झाले आणि लोक घरी जात आहेत, गेलेली आहेत आणि त्या घरी गेल्यानंतर जी घरची गावाची जी परिस्थिती मुश्किलीची होती त्याही ठिकाणी आपण पाहिलं असेल की त्या सगळ्या गावं आपण जिल्हा परिषदेचे CEO इथं आहेत त्यांना आपण तातडीनं सूचना दिल्या होत्या की ती गावं पुराच्या पाण्यामुळं चिखल आणि घाणीचं साम्राज्य गावामध्ये होतं, ती गावं आपण तातडीनं स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने सगळी स्वच्छ करतोय. काही सेवाभावी संस्था, RSS सारख्या काही संघटना ज्या आहेत त्याही त्याच्यामध्ये सक्रियपणे भाग घेत आहेत आणि गावं स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. हे सगळं जनजीवन पूर्ववत व्हावं म्हणून आपण प्रशासकीय पातळीवर सगळे प्रयत्न या निमित्तानं आपण सगळेजण प्रशासन करताना आपण बघतोय. त्यामुळं पहिल्या टप्प्यातली 10,000ची बाधित कुटुंबांना झालेली मदत आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळजवळ पोचलेली आहे. परंतु सोलापूर शहरातल्या ज्या घरांचे पंचनामे झाले त्या घरांना तातडीची मदत 10,000ची आत्तापर्यंत पोचली पाहिजे होती, परंतु ती मदत अजून पोचणे कारण ग्रामीण भागामध्ये पंचनामे आणि बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये प्रशासन व्यस्त असल्यामुळं थोडी ती मदत पोचायला उशीर झाला. पण आजच मी प्रशासनाशी मगाशी चर्चा केली, आज साधारण 1,000 कुटुंबांना आज मदत होते आणि उर्वरित जे 1,600 कुटुंब आहेत त्यांना उद्याच त्यांच्या खात्यावर त्यांची 10,000ची पहिली मदत त्यांची पोचेल अशी व्यवस्था आपण केलेली आहे. त्यामुळं साधारण पायाभूत सुविधाचं प्रचंड मोठं नुकसान या निमित्तानं जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये NDRF असेल, मिलिटरी असेल,
आपण काही एअरलिफ्ट करून लोक काढलेली असतील, ती काही टीम असेल, किंबहुना कोल्हापूरपासून सांगलीपासून अनेक भागातनं रेस्क्यू टीम आल्या होत्या, त्याही लोकांनी खूप मोठी मदत या ठिकाणी केली. त्याही लोकांना मी धन्यवाद देईन. मिलिटरीलाही मी मनापासून धन्यवाद देईन. NDRFचे जवान त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे जीव वाचवण्याचं काम केलं, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देईन. की आपल्या सगळ्यांच्या प्रशासनातले सगळे अधिकारी असतील, प्रांत असतील, तहसीलदार, कलेक्टर, CO, ग्रामविकास अधिकाऱ्यापासून कृषी अधिकाऱ्याच्यापासून सगळ्या अधिकाऱ्यांनी रात्र दिवस मेहनत करून हे जनजीवन सामान्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या लोकांना तातडीची आणि प्राथमिक मदत मिळावी अशा पद्धतीचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे. पण हे सगळं करत असताना मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद देईन. पूरग्रस्त जनतेच्या वतीनं देईन, या भागातल्या शेतकरी बांधवांच्या वतीनं देईन की त्यांनी नियम निकषाच्या पुढे जाऊन, शेतकरी हे सरकार शेतकऱ्यांचं आहे आणि संकटातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून हे सरकार आमचं आहे अशा पद्धतीची भावना शेतकरी बांधवांच्या मनामध्ये निर्माण होईल इतकी मदत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. आपण बघितलं असेल, आमच्या विरोधी पक्षांनी 10,000 कोटीचं पॅकेज द्यावं अशा पद्धतीची मागणी या निमित्तानं केलेली आपण सगळ्यांनी बघितलं असेल. पण 10,000 कोटीच्या पुढे जाऊन 31,500 कोटी रुपयाची मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्यासोबत आणखीन काय आम्ही मदत या निमित्तानं करतोय, धान्याच्या रूपानं, बाकीच्या याच्या रूपानं मदत करतोय, ती अतिरिक्त मदत या निमित्तानं सगळ्या शेतकरी बांधवांना आणि पूरग्रस्तांना या निमित्तानं मिळेल अशा पद्धतीची रचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. मी सगळ्या पूरग्रस्तांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन. परंतु मला आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की ही सगळी मदत शेतकऱ्यांचं जीवन पूर्ववत करायला पुरेशी असेल का नाही हा विषय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं असला तरीसुद्धा शेतकऱ्यांना या संकटातनं बाहेर पडण्यासाठी जे काय जास्तीत जास्त देता येईल तो द्यायचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे. आणि शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये नाउमेद होऊ न देता पुन्हा त्याचं जनजीवन सुरक्षित आणि व्हावं आणि सुरळीत व्हावं म्हणून आम्ही शासन प्रयत्न करेल अशा पद्धतीचं या पॅकेजच्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना आश्वस्त करण्याचं काम सरकारनं केलेलं आहे. की दिवाळीच्या या संकटाच्या प्रसंगी आमच्या अनेक कुटुंब देशोधडीला लागली, घरात पाणी आलं, घरातलं अन्नधान्य भिजलं आणि खूप मोठं संकट बांधवांच्यावर आलं. दिवाळी लगेच दिवाळी आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. खास करून सोलापूरच्या DPDCनं निर्णय घेतलेला आहे की आम्ही सगळ्या बाधित कुटुंबांची दिवाळी व्यवस्थित व्हावी, या संकटातनं बाहेर पडत असताना त्यांना ती शक्ती मिळावी आणि दिवाळीचा सण आनंदात साजरा व्हावा म्हणून आम्ही एक दिवाळीला आवश्यक असणारं सगळं किट आम्ही तयार केलं. साधारण पहिल्या टप्प्यात बाधित कुटुंब जी आहेत ती साधारण 12,500च्या आसपासची बाधित कुटुंब आहेत. त्यांना ती मदत देत असताना आणखीन काही लोकांना मदत देता येते का या निमित्तानं तेही आम्ही बघतोय. आणि साधारण माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी आहेत, त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींच्यासाठी दिवाळीची भाऊबीज म्हणून काय व्यवस्था केलेली आहे सोलापूरच्या आमच्या जिल्ह्याच्या अनुषंगानं. तीही मदत दिवाळीच्या पूर्वी आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्यापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही करू. आणि लाडक्या बहिणीला नक्की वाटेल किंवा आमच्या सगळ्याच भावांनाही वाटेल की आमच्या सगळ्या प्रसंगामध्ये आमचं सरकार, आमचे देवाभाऊ आमच्या पाठीशी आहेत अशा पद्धतीची व्यवस्था आणि आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. खास करून आम्ही सगळेच पुढे बसलेले आमचे आमदार असतील, आमचे भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी असतील, शासनानं दिलेल्या किटच्या पेक्षा पुढं जाऊन जे आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्यासाठी किंवा भावांच्यासाठी आम्ही काही मदत, दिवाळीची मदत म्हणून आम्ही काय करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तेही शासनाचं किट एक सोबत जाईल, त्याच्यासोबत आमचं एक किट सोबत जाईल आणि दोन्ही किट मिळून या लोकांना मदत करण्याचं काम या निमित्तानं आम्ही करतो आहे. म्हणजे दिवाळीत लागणारी प्रत्येक गोष्ट त्या किटमध्ये असेल. अगदी दिवाळीचा साबण
कोलगेट पेस्टपासून, चटणीपासून, अगदी मसाल्यापासून, रवा, डाळ, अगदी साखर, अगदी म्हणजे जे दिवाळीला लागेल ते सगळं, की जेणेकरून पुन्हा दिवाळीला त्या कुटुंबाला वेगळं काही खरेदी करायला लागेल अशी व्यवस्था आम्ही राहू नये अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही केलेली आहे. मला वाटते कदाचित तुम्ही माझं प्रेस सुरुवातीपासून ऐकली नसावी असं माझं मत आहे, किंवा ऐकली असली तरी तुम्ही हा प्रश्न मला विचारता, हा प्रश्न आहे. पण मी आपल्याला क्लिअर सांगितलं की ज्या ज्या तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे असे तालुके आपण जाहीर केलेले आहेत. आणि त्या तालुक्यामध्ये मी मगाशीच पण आपल्याला सांगितलं की ज्यात 65 मिलीमीटरच्या पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांच्या बांधवांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. एक विषय तुम्ही सरसकट म्हणता, पण ज्याचं नुकसानच झालं नाही त्यालाही नुकसान भरपाई द्यावी अशी आपली भावना असेल तर हा वेगळा विषय राहू शकतो. एकही बाधित शेतकरी 65 मिलीमीटर पाऊस पडला नाही म्हणून वंचित राहणार नाही. त्या प्रत्येक शेतकऱ्याला जो बाधित आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा होईल आणि त्याला मदत देण्याचं काम या निमित्तानं सरकारच्या माध्यमातून केलं. शेतकऱ्यांचा प्रश्न विषय आहे. आपण बघितलं असेल की सुरुवातीपासून अनेक लोकांचं म्हणणं होतं की NDRFच्या नियमानुसारच सरकार मदत करेल, काहीतरी तोंडाला पाणी पुसेल अशा पद्धतीची परिस्थिती अनेक वेळा मांडली गेली, अनेक वेळा मांडली आपण बघितलं. परंतु मला मुख्यमंत्र्यांना धन्यवाद एवढ्यासाठी द्यायचे की NDRFचे सगळे नियमाची मदत तर होईलच होईल, पण NDRFच्या नियमाच्या पुढे जाऊन मदत करण्याचा निर्णय घेतला. NDRFच्या नियमाप्रमाणे 2 हेक्टरला मदत होते, आता आपण 3 हेक्टरपर्यंत मदत करण्याचा निर्णय घेतला. 2 जनावरांना मदत होते, आता आपण सरसकट सगळ्या जनावरांना जेवढे बाधित आहेत, जेवढे बाधित जनावरं आहेत त्या सगळ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. NDRFच्या नियमाप्रमाणे 8,500 रुपये प्रति हेक्टर मदत मिळते. 3 बाजूला ठेवून आपण 17,500 आणि अगदी हंगामी बागायतीला 27,500 आणि कायम बागायत क्षेत्र आहे त्याला 32,000 रुपयाची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं NDRFच्या नियमाच्या पलीकडे जाऊन आपण ही मदत शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवतो. 3 हेक्टरच्या GR बाबत अद्याप शासनाकडून आदेश आला नाही असं अधिकारी सांगतात. त्यामुळे मी शासनाचा मंत्री आहे आणि शासन सांगते. आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. GR आले असतील, बहुतेक पोचलेच असतील, आणि GR नसले तरी पोचतील. परंतु हा GR माझ्या सोबतच आहे, हा GRच आहे सरकारचा, आणि त्या GR मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे की ज्या ज्या गोष्टी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्या आहेत त्या गोष्टीचा GR आपल्याकडं आहे, आणि तो GRच्या अनुषंगानं अधिकाऱ्यांना पंचनामे करायला लागतील. कुठल्याही पद्धतीनं जर अशा पद्धतीनं कोणी हलगर्जीपणा केला किंवा कोण केला तर त्या अधिकाऱ्यावर पण कारवाई केली जाईल. कुठल्याही पद्धतीनं चुकीचं होणार नाही, पण अधिकाऱ्यावर कारवाई करायची वेळ येणार नाही, मी आत्ताच सांगतो. कारण आपण पंचनाम्याच्या बाबतीतला आपण मुद्दा मांडला की पंचनाम्याला मुदत देणार आहे का. आपण बघता परिस्थिती काय होती. मला वाटतं आपण पत्रकार म्हणून आपण काम करता. लोकांचा जीव वाचवत असताना, जनजीवन सामान्य करत असताना अख्ख्या यंत्रणा त्या व्यवस्थेमध्ये गुंतवून होत्या. आता त्या फ्री झालेल्या आहेत आणि पंचनामे केलेले आहेत. पंचनामे तर आता तातडीनं होतील. बहुतांश पंचनामे मला वाटते बऱ्यापैकी होत आलेले आहेत. आणि जेव्हा आपण सरसकट हां, त्यामुळं आपण बघितलं की बहुतांश पंचनामे झालेले आहेत. असंच आत्ता परिस्थिती आहे. त्यात वाढीव आपण काय 2चं 3 हेक्टर केलं असेल, बाकी काय केलं असेल त्याचे पंचनामेचे जे काय राहिले असतील ते पंचनामे होतील. परंतु ही सगळी मदत आपल्याला दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यावर कशी पोचेल अशा पद्धतीचं नियोजन आणि अशा पद्धतीच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. आपण काय वाचलं मला माहिती नाही, आपण काय वाचलं मला माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळी केरोसिन देण्याची परिस्थिती कधी आली होती, जेव्हा पूर परिस्थिती होती, जेव्हा लाईटची वीज कनेक्शन तुटलेली होती, तेव्हा विजेचा प्रश्न निर्माण झालेला होता. त्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी केरोसिन देणं आवश्यक होतं. त्यावेळी आपण शासन निर्णय केलेला होता. त्यामुळे आवश्यकता असेल त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात कलेक्टर महोदयांना सूचना दिलेल्या होत्या. मला वाटतं त्या सूचनाचं काही ठिकाणी द्यायचा प्रयत्न आपण केला, काही ठिकाणी पोहोचवलंही. परंतु आता लाईट पूर्ववत होते, बाकीच्या व्यवस्था पूर्ववत होत्या, तेव्हा याची आवश्यकता भासेल नाही भासेल, पण भासलं तर नक्की करू.
शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. याच्यामध्ये काय आहे की आधी सरकारनं एनडीआरएफचे अनेक निकष जे आहेत ते बाजूला ठेवून अनेक प्रकरणांमध्ये मदत केलेली आहे आताच्या मदत निधीमध्ये. मात्र जी मदतीसाठीची अट आहे म्हणजे 3 हेक्टर पर्यंतची जी मर्यादा होती त्या संदर्भात नेमका निर्णय लागला. 3 हेक्टर पर्यंत आपण मदत करणार आहोत की त्यापेक्षा पुढे जाऊन काय मदत करणार आहोत? आपण 3 हेक्टर पर्यंत मदत करणार आहोत. 3 हेक्टर म्हणजे साधारण 7.5 एकर. मला वाटतं बहुतांश शेतकरी 7.5 एकराच्या मर्यादेतच आहेत. याच्यापेक्षा मोठे शेतकरी अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखे आहेत, परंतु त्यांनाही 7.5 एकरापर्यंतची मदत मिळणार आहे. उर्वरित क्षेत्राला मदत मिळणार नाही. परंतु 3.5 हेक्टर ही काही छोटा विषय नाही. त्यामुळं आपण बहुतांश शेतकऱ्यांना मदत मिळेल त्यात. जे 31,000 कोटी वाद आहे कोर्टामध्ये आणि ज्या शेतकऱ्याचा वाद कौटुंबिक कोर्टामध्ये आहे त्या शेतकऱ्यांना कसं आपण नुकसान भरपाई? आता जो वाद कोर्टाला मिटला नाही आता तो आम्ही कसा मिटवायचा हा विषय आहे आपल्या सगळ्यासोबत. परंतु आपण एक विषय आहे. त्या ठिकाणी जो खातेदार आहे, ज्याच्या नावावर जमीन आहे, ज्याच्या नावावर खाते उतारे आहेत, त्या लोकांना मदत होईल. त्याच्या पलीकडे इंटरनल त्यांचे काय वाद असतील तो त्यांचा विषय राहील. परंतु 31,000 कोटीची जी मदत झाली त्या सोलापूर जिल्ह्याला स्पेसिफिक 6 तालुक्यात किती आहे? पंचनामे झालेत म्हणते ना बऱ्यापैकी. पंचनाम्याची आकडेवारी मी आपल्याला सांगितली, त्या हिशोबाने ते अजून आकडा आपण काढलेला नाही. परंतु झालेलं नुकसान जवळजवळ मी सांगितलं की झालेलं जे नुकसान आहे आपल्याला या सोलापूर आहे काढलंय आपलं. साधारण एकूण बाधित क्षेत्र आपलं जे 4,69,000 शेतकरी 4,69,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. एकूण बाधित क्षेत्र आहे 4,61,000 हेक्टर एवढं बाधित क्षेत्र आहे. या क्षेत्राला त्याच्या अनुषंगाने म्हणजे कोरडवाहू काय असेल, काय हंगामी बागायत असेल आणि काय संपूर्ण बागायत असेल, अशा अनुषंगाने ती सगळी मदत होणार आहे. आणि बाधित कुटुंबाची संख्या मी सांगितलेली आहे की ज्या कुटुंबाचं घराचं नुकसान झाले, बाकी जनावरांचं नुकसान साधारण 1,800 जनावरांचं नुकसान झाले, तेही मदत 37,500 प्रमाणे मिळेल त्यांना. आमच्याही आमदार मोदयांनी मांडलेला होता आणि सगळ्या लोकप्रतिनिधींचं आमच्या म्हणणं ते आहे की नदीचं पात्र बऱ्यापैकी भरलेलं आहे आणि त्यामुळं अतिक्रमणही खूप झालेलं आहे. त्यामुळे ते अतिक्रमण निघणं आवश्यक आहे. नदीच्या पात्राची खोली होणं ते आवश्यक आहे. ते काम आपण नक्की करू या निमित्ताने सांगतो. आणि दुसरा विषय जो आहे तो आपण शहरामध्ये झालेला जो पाणी शहरामध्ये आलं होतं सोलापूर शहरामध्ये आणि ते बऱ्याच लोकांच्या घरामध्ये गेले याची कारणं आपण बऱ्यापैकी तपासली. त्यामध्ये नॅशनल हायवेचं काम झालं. त्या ठिकाणी जी व्यवस्था पाण्याच्या जी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. पाणी पास होत नव्हतं म्हणून जे तिथंच पाणी साठलं आणि घरामध्ये गेलं. याने हायवेच्या अधिकाऱ्यांच्या सोबत आपण चर्चा केलेली आहे. महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा झालेली आहे आणि त्यातनं समन्वयानं आपण मार्ग काढू आणि शहरामध्ये अशा पद्धतीचं पुन्हा नुकसान होणार नाही. आता साहेब डीपीआर वर 500 किलो भूमी कुठला डीपीआर जो आदिला नदीच्या भविष्याचे संभाव्य धोके. मला वाटतं आता डीपीआर तुम्ही म्हटलं आहे, मी ते काम करू म्हणून सांगितले. आता डीपीआर करू नाही तर डीपीआर न करता करू. काम होणं महत्वाचं का डीपीआर होणं महत्वाचा विषय आहे. त्यामुळे माझं क्लिअर म्हणणं आहे माझं क्लिअर म्हणणं आहे आज आपण बसलेलो आहे हे पूर बाधित अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकरी बांधवांच्या जनतेच्या मदतीसंदर्भातली शासनाची भूमिका, खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये जे प्रचंड मोठं नुकसान झालं आहे त्या संदर्भात शासनाची भूमिका मांडण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलो होतो. मला वाटतं आजपर्यंत याच्यासाठी सर्वोच्च मदत आम्ही शेतकरी बांधवांना आणि बाधित जनतेला करतोय. आणि त्यामुळं आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी आतापर्यंत मीडियाचं मी मनापासून धन्यवाद देईन त्यांना की आपणही खूप या पूर परिस्थितीमध्ये सगळ्यांनीच मिळून आपण एकत्र येऊन काम केलं. चांगल्या कामाचं कौतुक केलं. जिथं चुकेल तिथं तुम्ही आम्हाला मार्गही दाखवण्याचं काम केलेलं आहे. पण सगळ्यांनी मिळून आपण या परिस्थितीला सामोरं गेलो आणि त्यातून आपण एक आदर्श घालून दिलेला आहे. या जमीन जी वाहून गेली किंवा जमीन खरडून गेली त्याला
मनरेगाच्या माध्यमातून मदत करतोय, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुकास्पद निर्णय घेतलाय की ज्या जमिनीवरती 25-25 फूट खड्डे पडलेले आहेत तिथं आता माती टाकून देखील काही होणार नाही, त्यासाठी पुनर्वसन करता येईल का यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एक कमिटी जिल्हाधिकाऱ्यांनी नेमली आहे. शासन पातळीवर त्यांना पुढे नेण्यासाठी काही प्रयत्न करता येऊ शकतात का? मला एक कळत नाही, कलेक्टर म्हणजे शासनच असते आणि आपल्याला मी सांगतो की शासनानं सूचना दिल्याशिवाय हे निर्णय होत नाहीत. त्यामुळं कलेक्टर सांगतात ते शासन सांगत असते. त्यामुळे शासनानं अशा पद्धतीच्या ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान जिथं होतंय आणि ज्या ठिकाणी जमिनी पुन्हा वापरात येणार नाहीत अशा ठिकाणी काय व्यवस्था करायची वेळ आली तर शासन नक्की करेल. पण शासनाच्या निर्णयामध्ये एक त्रुटी अशी राहिलेली आहे भाऊ की शासनाच्या मदतीच्या आहेत, आपण सगळे अधिकारी आहेत, ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या दप्तराचं नुकसान झालेलं आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय त्यांना ते सगळ्या व्यवस्था उभ्या करून दप्तर उपलब्ध करून दिलं जाईल. याच्यामध्ये कुठल्या अडचण येणार नाही. प्रशासकीय पातळीवर अडचण असते तर आम्ही डीपीसीतनं या सगळ्या गोष्टी करून देऊ आणि कुठल्याही विद्यार्थ्याला दप्तर नाही किंवा दप्तर भेटल्यामुळे कुठल्या अडचणी असं राहणार. शेवटचा प्रश्न आहे. करताना शासनानं मदतीचा आदेश काढताना काही त्रुटी ठेवलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांची विहीर बुजली, ज्या शेतकऱ्यांची बोरवेल वाहून गेली, ज्याची पाईपलाईन नष्ट केली त्याला कुठंही मदत करण्याची तरतूद आपण जी आर वाचला नाही. आपण मदतीत सांगितलं की ज्याची विहीर बुजलेली आहे त्या विहिरीसाठी 30,000 रुपयाची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे आपण जी आर व्यवस्थित वाचला तर आपल्या लक्षात येईल. भाऊ बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा महापूर आला होता. शासनानं मागच्या 3 दिवसामध्ये सिंदफणा नदीवरचे 4 केटीवेर बॅरेजमध्ये कन्वर्ट केले. आपल्या जिल्ह्यातली खूप जुनी आणि अनेक वर्षाची मागणी आहे भोगावती, सीना आणि भीमा. आता ज्या नद्यांमुळे पूर आला भोगावती आणि सीना नदी, तर त्याचं कन्व्हर्जन जे आहे केटीवेरचं बॅरेजमध्ये बीडमध्ये एका दिवसात 4-4, 6-6 बंधारे होऊ शकतात. तर सोलापुरात ही झाले पाहिजे. मला आपल्याला सांगायचं की एका दिवसात 4-4, 6-6 बंधारे झालेले नाहीत. बंधारे बांधायला वर्ष लागतो, बॅरेज बांधायला वर्ष लागतो. आवश्यक असतील ज्या ज्या ठिकाणी जे बंधारे आहेत त्याचं बॅरेज करण्याची आवश्यकता आहे ते आपण करू. यात अडचण येणार नाही. शासन निर्णय घेईल. बीडमध्ये घेतला तर सोलापूरमध्ये घेईल. कदाचित बीडपेक्षा चांगला निर्णय सोलापूरमध्ये होईल. चिंता करू नका. डॉक्युमेंट तर मिळतात, प्रशासन त्याला व्यवस्था करून देईल. बाकी काय नाही. समृद्ध गाव अभियान यशस्वी होईल. पुरामुळं आणि आता जे इलेक्शनच्या मुळे जो काय कालावधी कमी होईल तेवढा कालावधी अभियानाला वाढवून दिला जाईल आणि ते अभियान यशस्वी होईल. आपल्याला माहिती आहे त्यांनी कुणाच्या पाठीत लाद घाला म्हटलं हे तुम्हाला माहिती आहे. कुणाचं तरी काहीतरी नाव घेऊन कशाला करताय. आणि बाकी जे काय आहे तो आज आपला विषय तो नाही. आपण ज्या विषयावर बोलतो ती बातमी छापान त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईन.